नीरा गोविंद घुमरे, राहणार लिमगाव. तिथे आम्हाला शेती आहे, पण शेती असून बी तिथं शेतामध्ये जाऊ देत नाहीत. नंबर बांध असून पहिल्यापासून नंबर बांध अडवून आम्हाला हाणमार केलेली आहे. आमच्या मुलाला हाणमार करून घाटनांदूर रोडला मारून बेफरार झाले होते, रक्तबंबाळ करून. परगावच्या माणसांनी त्याला उचललेलं आहे. मग आम्हाला कळविलेलं आहे त्याला असे ना असं केलंय म्हणून, तिथं तुमचा मुलगा मारून टाकले म्हणून बेफरार झाले होते. मग आम्ही तिथून केस केली बर्दापूर पोलीस स्टेशनला. तिथं बी काही तेवढी केस करत नाहीत. ते सगळं त्यांच्यासारखं करते. आम्हाला तर काही हे करत नाही, तर नुसतं केलं म्हणायला करते तर गुन्हे दाखल त्यांच्यावर. त्यांना काही दखल घेतच नाहीत, शिक्षा देत नाहीत, काही नाहीत. वारंवार आम्हाला त्रास आहे. 4 वर्ष झाला आज आमची जमीन पडक आहे. आता तहसीलदारांनी समोरच्या व्यक्तीचं ऐकून त्यांनी चुकीचा आम्हाला रस्ता दिला, मुरंबी शिव रस्ता दिला आम्हाला. एकतर लिमगाव शिव रस्ता बी नाही आणि नंबर बांध बी नाही, आणि मुरंबी शिव रस्ता दिला त्यांनी आम्हाला चुकीचा. आणि त्यांनी आमच्या शेतातून पाईपलाईन नेली. पाईपलाईन नेऊन मनगटशाहीवर उत्पन्न काढीत येतं, ऊस आमच्या शेतातून घालतेत, पाईपलाईन नेतात. आणि त्यांना असं आम्ही दिसलं की त्यांना आनंद वाटतं या, म्हणजे आमची शेती पडक आणि त्यांना त्यांचं उत्पन्न आमच्या शेतातून पाईपलाईन नेऊ काढायले, ती करायले, त्यांना आनंद वाटतं या. आणि आम्हाला वारंवार कशाचा घाण घाण शिव्या देतात सगळे, लेकरं बाळ सहित मुलाई सहित शिव्या देतात. खून बी केला तरी म्हणते तर काहीच होत नाही म्हणते, तर खून झाला तरी बी. काय म्हणणं? मग आम्ही काय करायचंय? ती तहसीलदार साहेब म्हणले होते आम्हाला भाऊ वाटणीतून वागू शकता म्हणले होते, आणि त्यांनी त्यांचं ऐकून तसं म्हणले. पंचनामा करताना पुन्हा परत त्यांनी त्यांचं ऐकून तिकडून चुकीचा रस्ता दिला आम्हाला. तुम्हाला काय वाटतंय दोषी कोण आहे? दोषी मग याच्यात तहसीलदार साहेबच दोषी आहेत ना. त्यांनी जर आमचा निर्णय दिला असता बरोबर, तर आज आम्हाला ही वेळच आली नसती ना. चूक झाली म्हणले, पुन्हा शेवटी म्हणले अपील करा. मग अपील बी केलं. इकडे 2 तारखा झाल्या. तिथं बी 2 तारखेला 1 तारखेला समोर आले. समोर बोलवून त्यांनी सांगितलं की बाबा त्यांचा रस्ता मोकळा करून द्या त्यांना, नाही तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. तरी काही रस्ता मोकळा केलाच नाही. पुन्हा 2 तारखेला समोर येऊन त्यांनी मध्ये आले नाहीत. त्यांच्या वकिलांनी सांगितलं की आले नाहीत म्हणून त्यांनी समोर. मग त्यांच्या वकिलाला सांगितलं होतं की त्यांना बाबा त्यांचा रस्ता मोकळा करून द्या. त्यांनी तार मारली या रस्त्यावर आणि त्याला करंट सोडलेला आहे. मग आम्ही काय करायचं? या प्रत्येक ट्रॅक्टरवाल्याला धमक्या देते, तर गावातल्या प्रत्येकाला म्हणते, तर सगळ्या गावाला माहिती तू कसा आला. एखाद्याला नेलं बळच की म्हणते सगळ्या गावाला माहिती आहे, तुला कसं माहिती नाही, तू कसं काय आलास? मग करायचं काय आम्ही? आमचे मालक अपंग आहेत. मग शेती करायची का नाही करायची? मग असून तरी आम्ही खायचं काय? काय करायचंय? 4 वर्ष झाले आज पडक आहे. त्यांचा मनाई हुकूम भेटल्याच्या नंतर कलेक्टर साहेबांचा शेती आम्ही इकडून तिकडून जाऊन कशी तरी येडवाकडे नीट केलं होतं पेराय, तरी पण पेरणी आमची झालेली नाही. म्हणून आज ही वेळ आली आम्हाला. आज कालपासून आम्ही इथं बसलेलो आहेत. आम्ही इथं उन्हात तानात बसलेलो आहे. ऑफिस मधून कुणी आलं नाही. आता फक्त एकटी काहीतरी ते अर्ज दिलाय, तहसीलला अर्ज केला म्हणून आता दिलाय आनंद. आमच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगायचंय? हे आम्हाला न्याय द्यावा मिळवून. आम्हाला एवढं, आम्हाला रस्ता असून शेत असून मग शेताला रस्ता कसा नाही? रस्ता आता हे ऑफिस आहे इथं कलेक्टर ऑफिस, त्याला रस्ता नसल्यावर ऑफिस चलन का? हे आता ह्या ऑफिसला रस्ता आहे म्हणूनच ऑफिस आहे ना. मग तसं आम्हाला शेत आहे तर त्या शेताला रस्ताच पाहिजे ना. आणि वारंवार काही बी घाण घाण बोलते, तर त्याचा त्यांनी बंदोबस्त करावा. शिवीगाळ देतात ती म्हणते, खून बी झाला तरी काही होत नाही म्हणते, तर ह्याचा त्यांनी सरकारनं बंदोबस्त त्यांचा करावा. आमच्याकडे माणूस नाही. आमच्याकडे एक लेकरू आहे, यांनी अपंग आहेत, मी एकटी आहे. त्यांच्याकडे बाय आहेत 7-8 गडी माणसं, त्यांच्याकडे इशिक माणूस आहे. त्यांनी सगळ्याचा त्यांचा बंदोबस्त करावा. आमच्या जीवाला धोका आहे त्यांच्यापासून. कधी काय कुठं करते शेतामध्ये, तर ह्यांच्याशिवाय काहीच होणार नाही. आम्हाला दुसऱ्याचे कुणाचा तकलीफ नाही. शेताकडे ह्यांचीच तकलीफ आहे. कुठं बी काही जरी झालं तरी ह्यांचंच नाव येणार झाले, ह्यांचंच घराचे पूर्ण
चारी घराची. हं.